आज ठाणे शहराला असो किंवा अन्यही मोठमोठ्या शहरांना असो, जसजसं आर्थिक कारणांमुळे व्यक्तीला आपल्या प्रिय अशा गावाला सोडून, ते कदाचित महाराष्ट्रातलं असेल, कदाचित महाराष्ट्राच्या बाहेरचं असेल, उद्योग व्यवसायानिमित्त शहरात येऊन राहणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे. आणि हा जो वेग आहे शहरं वाढण्याचा, हा इतका प्रचंड आहे की 2 वर्षात 3 वर्षात आपण पाहता पाहता नवीन नवीन नगरं त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आता जसजशी ही नगरं वाढतात त्याप्रमाणेच काही प्रशासन त्या ठिकाणी पोचतंच असं नव्हे, आणि प्रशासनातील देखील पोलीस विभागातर्फे त्या ठिकाणी एखादं पोलीस स्टेशन मंजूर होणं, किंवा आपण आत्ता जसं ऐकलं की त्या ठिकाणी पोलिसांच्या पेट्रोलिंगसाठी गाडी उपलब्ध असणं, हे फारच उशिरा आणि क्वचितच होणाऱ्या अशा गोष्टी आहेत. तेव्हा हा जो काही एक लागणारा वेग आहे, हा वेग काही आपण फारसा वाढवू असं नाही, परंतु ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आपण जसं आपल्या रोजगाराची व्यवस्था करतो, त्या ठिकाणी घराची व्यवस्था करतो, त्याचबरोबर आपल्या घरातील महिला, आपली मुलं, आपले वृद्ध नागरिक, आपले जे कुटुंबीय आहेत, या सगळ्यांची सुरक्षेची व्यवस्था ही करण्यासाठी कोणीतरी पोलीस नावाचा प्राणी बाहेरून आणायची आवश्यकता नाही. आपण सगळेजण आपली सुरक्षा करायला समर्थ आहोत, आणि आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेतूनच आपण आपला भाग हा पूर्णपणे सुरक्षित करणारच हा निर्धार जर आपल्या प्रत्येकाने केला, तर मला खात्री आहे की जे कोणी त्या ठिकाणी काही गडबड करू इच्छित असतील, काही गुन्हे करू इच्छित असतील, तर त्या गुन्हेगारांच्यावरती सर्वप्रथम आपण नियंत्रण आणणार आहोत. एक पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये एक असा विषय असतो की ज्याला म्हणतात सामाजिक दडपण आणणे, त्याला सोशल रेग्युलेशन असं म्हणतात. माणूस हा गुन्हा करतो, तो केव्हा करतो, त्याचं जे ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्यात असं म्हणतात की ज्यावेळेला माणसाला खात्री असते की मला कोणी हटकणार नाही, मला कोणी विचारणार नाही, मला कोणी ओळखणार नाही, त्यावेळेला माणूस गुन्हे करायला पुढे येत असतो. आणि हे जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल, तर त्याच्यासाठी केवळ पोलिसांचा दरारा किंवा पोलिसांची भीती याच्यापेक्षा सुद्धा आपल्या शेजारी असलेला जो कोणी माणूस असेल, तो ती स्त्री असेल, तो पुरुष असेल, ती जर त्याला विचारायला सुरुवात करेल की हे तू गैरकायदेशीर का करतोयस, ही चुकीची गोष्ट तू का करतोयस, आणि त्याला जेव्हा खात्री असेल की असं जर मी विचारलं तर त्याच्यासाठी मला पोलीस प्रशासनाचा पूर्ण पाठिंबा राहील, तर मला खात्री आहे की प्रत्येक नागरिक हा कुठलीही चुकीची गोष्ट खपवून घेणार नाही. मग ती कुठलीही गोष्ट असो, ती कदाचित ट्रॅफिकचा जरी नियम मोडायचा असेल, किंवा एखादं वाहन उलट्या दिशेने यायचं असेल, किंवा एखाद्या स्त्रीवरती कोणी अत्याचार करत असेल, एखाद्या मुलीची कोणी छेडछाड करत असेल, किंवा एखाद्या वृद्ध नागरिकांना जरी कोणी दुर्लक्ष करत असेल, तरी देखील आपल्याला आपल्या मनातून चांगलं कळतं की ही गोष्ट गैर आहे. कायद्याचं ज्ञान हे जरी कायदे पंडितांना असलं तरी देखील योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे त्याचं प्रशिक्षण किंवा याचं ज्ञान हे आपल्या प्रत्येकाला उपजतच आहे. ते कोणाला सांगायची गरज नाही आहे. फक्त गरज कशाची असेल तर आपण आपला आवाज उठवायची, आपण त्याबद्दल आवाज उठवायची गरज आहे. आणि मला खात्री आहे की केवळ आपणच नव्हे तर आपल्या मदतीने आज ठाणे शहराची वस्ती ही इतकी फोफावती आहे, तर ती कदाचित 60 लाख असेल, 70 लाख असेल, 80 लाख असेल, त्याबद्दल दुमत असू शकेल. परंतु ज्या व्यक्तींना हे गैरकायदेशीर कृत्य इथे चालू दिलं जाणार नाही असं वाटणारे जे लोक आहेत, त्यांचाही नंबर किंवा त्यांचीही संख्या ही प्रचंड आहे. परंतु जर आपण कुठे कमी पडत असू तर एवढंच आहोत की आज या ठिकाणी उपस्थित किंवा उपस्थित नसलेले सुद्धा जे पोलीस मित्र आहेत, त्यांनी आपल्या आजूबाजूच्या अशा सर्व लोकांना पुढे आणण्याची जबाबदारी फार मोठी आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही जर मनावर घेतलं तर तुमच्या आजूबाजूच्या अशा प्रत्येकाने किमान अजून 5 तरी व्यक्तींना पुढे आणा आणि त्यांनाही पोलीस मित्र बनवा. त्यांनाही सांगा की तुम्ही पुढे या, तुमच्या मदतीने. मला आता फार आनंद वाटला की शाळेतल्या मॅडमनी सांगितलं की आज
आमच्या इथल्या मुली ह्या अनेक कारणांसाठी शाळेतून किंवा घरातून पळून जात आहेत. ह्या अशा प्रकारची परिस्थिती जर निर्माण होत असेल तर मला असं वाटतं की त्याला सुद्धा आपण जरा टेक्नॉलॉजीची मदत घ्यायला पाहिजे. आज आधार कार्ड हे जवळजवळ सर्वांना उपलब्ध आहे आणि ते निःशुल्क उपलब्ध आहे. तर अशा प्रकारचं हे प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक झुग्गी झोपडी असो किंवा कुठलीही वस्ती असो या प्रत्येक मुलाचं मुलीचं जर आधार कार्ड हे आपण करायला त्याला मदत केली तर मला वाटतं की त्याच्यामधून सुद्धा फार मोठी मदत ही त्या मुलाला होणार आहे. ज्यावेळेला एखादी व्यक्ती काही कारणासाठी घरातून बाहेर पडते आणि त्याचा काही कदाचित अपघात होतो, कदाचित आत्महत्या होते, कदाचित त्याला मारलं जातं, काही अनेक प्रकार होऊ शकतात. अशा काही गोष्टी घडल्यानंतर ती व्यक्ती कोण होती हे कळायलाच बऱ्याच वेळेला वाव नसतो. परंतु आपल्या जर प्रत्येकाचं आधार कार्ड असेल तर मला खात्री आहे की ही समस्या आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकू. आज जेवढ्या म्हणून समस्या आहेत त्यातल्या अनेक समस्यांसाठी शासनाने कायदे केलेले आहेत. परंतु या कायद्यांना राबवायचं असेल तर ते कायद्यांना राबवायचं काम हे फक्त पोलीस किंवा प्रशासन करू शकणार नाही. आणि ते करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अत्यंत सामान्य, अत्यंत जिव्हाळ्याचे असे जे कोणी व्यक्ती असतील त्या सगळ्या व्यक्तींनी पुढे जर आलं तरच हे कायदे आपण राबवू शकतो. आज महिलांच्या विरुद्ध अत्याचार होऊ नयेत म्हणून आपल्याला कल्पना आहे अनेक कायदे आहेत. बिभत्स प्रदर्शन कायदा, हुंडा प्रतिबंध कायदा वगैरे बरेच कायदे आहेत. परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की ह्या विरुद्ध आवाज न उठवण्यामुळे, लोक पुढे न येण्यामुळे त्यातल्या कुठल्याही कायद्याखाली एकही घटना किंवा एकही गुन्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोंदवला जात नाही. आपण बघतो की ह्या ठिकाणी एखाद्या महिलेचं बिभत्स प्रदर्शन हे कदाचित जाहिरातीत असेल, कदाचित सिनेमात असेल, कदाचित आणखीन कुठल्या सिरियलमध्ये असेल. याविरुद्ध आपण आवाज का उठवत नाही हा प्रश्न आहे. आपण किती वेळ गप्प बसायचे आणि आपल्यावरती अत्याचार सहन करायचे हा खरा प्रश्न आहे. जर इंग्रजांच्या काळामध्ये अत्याचार होत होते, आपल्याला भीती होती, ठीक आहे. आता त्याला सुद्धा जाऊन 70 वर्ष झाली. आपण सर्व स्वतंत्र भारतातले स्वतंत्र नागरिक आहोत. आपण जर पुढे येणार नसलो तर हे कायदे आपण कोणाच्या मदतीने राबवणार आहोत? त्या कायद्यांच्या विरुद्ध म्हणून आपणच कायद्यांचे जे काही गुन्हे असतील ते गुन्हे आपण पोलिसांच्याकडे हट्ट धरला पाहिजे की हा गुन्हा तुम्ही दाखल करा आणि त्या गुन्ह्यावरती तुम्ही जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कारवाई करा. सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो की केवळ आपल्याला एखाद्या पॅट्रोलिंग असेल किंवा ट्रॅफिकचं थोडंफार असेल याच्याबद्दलच माहिती देऊन आम्ही थांबणार नाही. तर आमची इच्छा आहे की जसं आत्ता पोलीस मित्र देवलकर यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे की प्रत्येक आठवड्याला निदान एक अर्धा दिवस त्यांनी या पोलीस मित्रांची कार्यशाळा घ्यावी आणि त्या कार्यशाळेमध्ये अनेक विविध असे विषय आहेत. कधी कदाचित लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, वृद्धांची काळजी कशी घ्यावी, महिलांच्यासाठी काय करावं, आपल्या घरामध्ये आपण आज साधी गोष्ट प्रत्येकाच्या घरामध्ये आपली इच्छा असो नसो आपण आपली जोखीम वाढवत असतो. अनेक प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने, पैसे, व्हॅल्युएबल्स आपण ठेवत असतो. त्यांची आपण काळजी कशी घ्यावी, त्याच्यासाठी नवीन नवीन टेक्निक्स किंवा उपाय काय आहेत. सोसायटीजमध्ये आपण राहतो. आता आपण मला ऐकायला सुद्धा फार आनंद वाटला की 140 CCTV आज लोकवर्गणीतून एका विभागामध्ये त्या लोकांनी जमा केलेले आहेत, लावलेले आहेत. आणि जेव्हा हे अशी गोष्ट होते त्याच वेळेला तिथली सुरक्षा वाढत असते. याच्या उलट जर शासनाने CCTV लावले तर ज्या दिवशी लावतील त्याच्या दुसऱ्या दिवशी ते चालू आहेत किंवा बंद आहेत हे कोणी न पाहिल्यामुळे त्यांचा काही उपयोग होत नाही. आता त्यापैकी एका महिला पोलीस मित्रांनी मुद्दाम सांगितलं की रात्र असली तरी देखील त्या मुद्दाम पोलिसांच्या बरोबर पॅट्रोलिंगला जातात. महिला असल्या म्हणून जाऊ नये असा काही नियम नाही आहे. नागपूरमध्ये अनेक महिला पोलीस मित्र आज सायकलवरून पोलिसांच्या बरोबरीने पॅट्रोलिंग करतात. राणा प्रतापनगरमध्ये आपण आजही जर गेलात तर तिथे रात्री पोलीस महिला मित्र त्यात तिथे कार्यरत आहेत. महिला झाल्या म्हणून त्यांनी रात्रीच्या वेळेला घराबाहेर पडायला किंवा घराबाहेर पडू नये असा काही नियम नाही आहे. आपण राहा, आपल्याबरोबर महिला पोलीस राहतील, आपल्याबरोबर पुरुष पोलीस राहतील, आपल्याबरोबर संपूर्ण पोलीस दल आपल्यासाठी सज्ज आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या मी आता सह आयुक्तांना सुद्धा मुद्दाम सांगितलं की ज्यावेळेला त्यांनी ज्या 21 गाड्यांचं रिलीज केलं त्यांनी मला सांगितलं की त्याच्यामध्ये 2 महिला पोलीस दिवसा राहतील. की त्यांना विचारलं की रात्रीचं काय,
नाही म्हणले रात्री नाही. म्हणलं नाही, उलट आहे, रात्रीच महिला पोलीस त्याच्यामध्ये पाहिजेत, किंवा त्याच्यामध्ये महिला पोलीस मित्रसुद्धा पाहिजेत. जर रात्रीच्या वेळेला एखाद्या बसस्टँडवरती, एखाद्या रेल्वे स्टेशनवरती काही कारणाश्री एखादी महिला तिथे असेल आणि तिच्याशी जर कोणी छेडछाड करत असेल किंवा काही अतिप्रसंग करत असेल किंवा काही होत असेल, तर तिला सुरक्षा वाटण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी महिला पोलीस मित्र जर असतील तर मला खात्री आहे की या ठाणे संपूर्ण आयुक्तालयामध्ये कुठल्याही महिलेला कधीही भीती वाटणार नाही. आणि ही जर आपल्याला खात्री द्यायची असेल तर फार मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी पोलीस मित्र म्हणून बाहेर यावं. आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये दिवसा तर आहेच आहे, दिवसा तर महिलांची मी तर विनंती करेन की आपण 2-2 तासांची ड्युटी आपण लावा. जी कुठे आपली सोसायटी असेल त्या सोसायटीमध्ये की हे 2 तास आम्ही 4 जणी ह्या ठिकाणी येणारा प्रत्येक जण जो कोणी तिथे कदाचित कुरिअरच्या रूपाने येईल, कदाचित कॅटररच्या रूपाने येईल, कदाचित ड्रायव्हरच्या रूपाने येईल. तर परवाचीच एक घटना होती, त्या ठिकाणी एक माणूस काय तर त्या एका महिलेचं घर का फ्लॅट काहीतरी तो भाड्याने द्यायचा होता, म्हणून तो माणूस आतमध्ये आला आणि घर सगळं पाहिलं आणि पाहत असतानाच त्यांनी अचानक तो दरवाजा बंद करायला लागला. महिलेनी आरडाओरडा केला, ती बाहेर पळाली, तर त्याच्याशी त्याची झटपट झाली. त्याच्यामधून अजून 4 लोक आले आणि त्या माणसाच्या हातातलं असलेलं शस्त्र आणि त्या माणसाला पकडण्यामध्ये यश आलं. ठाण्याचीच घटना होती का बाहेरची होती माहिती नाही, परंतु या प्रकारे आज कोण माणूस कोणत्या उद्देशाने आपल्याकडे येतोय हे आपण सांगू शकत नाही. त्यासाठी सतत सतर्क हाच आपला सगळ्यांचा उद्देश पाहिजे, हा सगळ्यांचा आपला प्रयत्न पाहिजे. जर आपण सतत सतर्क राहिलो तर मला खात्री आहे आपणही यशस्वी व्हाल. आपल्याबरोबर आपल्या आजूबाजूला जे कोणी असतील त्यांनाही आपण यशस्वी करू. आणि ह्या ठाणे शहराचा जो आज एक अशा प्रकारचा कुप्रसिद्धी ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारची आज झालेली आहे की ठाणे म्हणजे सगळ्यात जास्ती गुन्हे असलेलं शहर. हे जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल, मग ते कदाचित चेन स्नॅचिंग असेल, कदाचित अन्य काही गुन्हे असतील, तर ह्या सगळ्यावरती जर आपल्याला बिमोड करायचं असेल तर जेवढे म्हणून तुम्ही पुढे याल, जेवढं तुमचं सहकार्य वाढेल, तेवढं आपण तुमच्या मदतीने हे काम यशस्वी करू शकू. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय अपर पोलीस आयुक्त.